परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता आपणा कॉर्नर। निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार। जन आरोग्य योजनेने होईल ते साकार। परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण। आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686। नमस्कार, मी अयारा। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आषाढी वारी निमित्त घडले एकात्मतेचे दर्शन। मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने फराळाचे वाटप। परभणी शहरातील वार्ड क्रमांक 12 मधील मुनीम कॉलनी येथे दिनांक 6 जून रोजी आषाढी एकादशी निमित्त वारी काढण्यात आली। या वारीतील वारकरी दिंडीतील विद्यार्थी यांना मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने फराळाचे वाटप करून एकात्मतेचे दर्शन घडविले। या फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन बादल भैया मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते। या दिंडीत बादल भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष शेख अजीज, सय्यद अनीस, नागेश दादा सोनपसारे, राजा भाई, गफार भाई, शेख यूनुस, उबैद भाई, बबर भाई, फारूक भाई, लखन जामकर, काशीराम चौहान, मानिक गिरी, राजू घाडगे, प्रमोद टेहरे, नागेश कदम, मगर मामा, फड मामा, बंटी डोंगरे, कदम मामा, अशोक गिरी, प्रभू गिरी, बाबू सिंग गिरी, संतोष भारती, छत्रपती शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक मनिक गोंगे, MP काळे, SP काळे, MT जाधव, MA सालमोठे, BB चौहान, SH आंधळे, KK वागतकर, RK जोशी, AG कदम, नंदा सोळंके, वैद्य सर, पांचाळ सर, पांचाळ मॅडम, SS भारती, समीर सर, SR देशमुख, धनंजय शेजूड व छत्रपती शाहू विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एकदम पुढं खायचं सकाळी सकाळी हे पहा, आजच्या घडीला हे खरं तर गरजेचं आहे। कारण स्वार्थापोटी पोळी भाजण्यासाठी काही लोक राजकारण करतात, पण राजकारणामध्येही असे काही चांगले माणसं असतात। बादल भैयासारखे, आमचे संपसारे दादासारखे, माणिकराव आहेत, चव्हाण काका आहेत। खरंच हा समाजाला संदेश चांगला आहे आणि एकमेकाला सहकार्य करायला आवश्यकच आहे आणि करतात। मला तर वाटतं या नगरवासियामध्ये मला 11 वर्ष झालेत यांच्या सानिध्यात, पण ह्या माणसांचं खूप मला शाळेला सहकार्य आहे। आषाढ़ी एकादश त्या निमित्तानं सगळ्या बंधुओं हार्दिक शुभेच्छा। मोहर्रम के मौके पर मैं सबको मुबारकबाद देता हूँ। आज जे आम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे, हे मुस्लिम हिंदू एकत्मा येण्यासाठी एक आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि दर टायमाला दरवेळेस आम्ही एकत्रच आहात। इकडले जे वार्ड क्रमांक 12 मधील सगळे रहिवासी जे आहेत, आम्ही सगळं विसरून जाण्यासाठी हे आम्ही सगळं करत आहेत आणि मुनीम कॉलनी, पुरशी कॉलनी, बाबर कॉलनी, शांतिनिकेतन, शिक्षक कॉलनी हे सगळे इकडे रहिवासी एकत्र येऊन हे आम्ही दिंडीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन आम्ही सगळे माझे सहकारी पूर्ण बादल भैया मित्रमंडळाची टीम दादा यांनी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचं स्वागत केलं आणि आमच्यापासून एक संदेशद्वारे आम्ही फराळाचा पण कार्यक्रम ठेवलेला होता आणि सगळ्यांनी फराळाचा आनंद घेतला। सगळ्यांचे धन्यवाद। आज वार्ड क्रमांक 12 तर्फे मी नगर चौक असल्यामुळे पर्व आषाढी एकादश व मोहरम निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। व आजचा जे कार्यक्रम बादल मित्रमंडळातर्फे फराळ वाटपचा इथे ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये हिंदू व मुस्लिम दोघा एकता दाखवायचा प्रयत्न बादल भयानं व प्रयत्न म्हणजे हमेशा ते करतात। हिंदू लोकांसाठी हमेशा झटणं, सगळ्या गोष्टी करणं आणि फराळाचे आपले छत्रपती शाहू महाराजांची दिंडी
विद्यार्थी दिंडी, वारकरी मंडळी, बाबर कॉलनी, मुनीम कॉलनी, नंतर तुमचं कुर्शी कॉलनी, या शिक्षक कॉलनी, या सगळ्या नगराचे वासी इथं कमीत कमी 200-250 लोक जमा झाले होते. त्यांना सगळ्याची फराळाची व्यवस्था बादलभाई मित्र मंडळातर्फे करण्यात आली. तसंच मी नगरसेवक या नात्याने सर्व वार्डातील लोकांना व सर्व नागरिकांना आषाढी एकादश व मोहरम निमित्त सगळ्या हार्दिक शुभेच्छा देतो. परभणी जिल्ह्यातील तालुका मौजे इंदेवाडी येथील भूमिहीन शेतकरी जे मागासवर्गीय जातीचे आहेत यांनी दिनांक 3 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये तालुका मौजे इंदेवाडी जिल्हा परभणी येथील गट नंबर 284 व 285 मधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण अद्यापही काढले नसून मात्र गेल्या 12 जून 2025 रोजी केवळ भूमिहीन बौद्ध बांधवाचेच गायरान जमीन खोदून वृक्ष लागवड केली. त्यामुळे गोरगरिबांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले आहेत. त्यामुळे दिनांक 10 जुलै 2025 रोजी माननीय तहसीलदार, ग्रामसेवक व सरपंच यांच्या निष्क्रिय व कर्तव्यशून्य कारभाराविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर मणिकराव सुदाम गोधम, भगवान रंगनाथ घुगे, शिवाजी कुंडलिक गोधम, सुनील ज्ञानोबा सोनवळे, सोपान आबाजी गोधम, वीरेंद्र एकनाथ गोधम, लक्ष्मण किशन गोधम, संतोष माणिक गोधम, अनिल राजेभाऊ सोनचले, अशोक ज्ञानोबा देडे, दिलीप बाजीराव गोधम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मौजे इंदेवाडीमध्ये काही दिवसापूर्व जे 288 गटकर्मांचं 3 एकर जमीन यांची 1 एकर जमीन तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन तिथलं 88 मधलं गायरान जमिनी काढल्या. पण 284, 285 त्या की जमिनी जास्त असून 10-10 एकर धरलेल्या असून त्या जमिनी काढलेल्या नाहीत. त्या विरोधात इंदेवाडीचे काही नागरिक येईन त्या 10/7/2025 ह्या भ्रष्ट तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आमरण उपोषणाला बसत आहेत. तहसीलदार साहेब म्हणतात ग्रामपंचायतनं नोटीस काढावं, ग्रामपंचायत म्हणते तहसीलदार साहेबांना नोटीस करावं. ह्या गरीब माणसांना कुणाकडे जावं? म्हणून ह्या तहसील कार्यालयाचा आम्ही निषेध करतो आणि याच्यावर कडक ते कडक कारवाई नाही झाली तोपर्यंत आम्ही उपोषणाचे उठणार नाहीत. याची दखल घ्यावी. दिनांक 5/6/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मौजे इंदेवाडी येथील बौद्ध बांधवांचं गट क्रमांक 88 मधील सर्व गायरान काढून ते मुळात भूमिहीन आहेत त्यांना उघड्यावर आणलं. 12 तारखेला दिनांक 12 तारखेला काढलं. तसंच आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की 88 गट क्रमांक आमचं काढला, 284 आणि 85 पण मोठ्या प्रमाणात गायरान इंदेवाडी येथे आहे ते पण काढा. माननीय कलेक्टर साहेबांना आदेश दिला की तहसीलदार साहेबाला ते पण काढा. मात्र तहसीलदार साहेबांना आम्ही वारंवार भेटून पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यामुळं आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन परत दिलं. साहेबांनी आदेश दिला तहसीलदार साहेबांना ह्या 2-4 दिवसात जर 284 आणि 85 जर गायरान नाही काढलं तर आम्ही दिनांक 10/7/2025 रोजी आमरण उपोषणाला बसणार आहोत ही नोंद घ्यावी. रविवार 6 जुलै 2025 रोजी गायरान धारकांच्या प्रश्नांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गायरान धारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर रविवार 6 जुलै रोजी सावली विश्राम गृहात सकाळी 11 वाजता भीमशक्ती संघटना व मानवी हक्क अभियानाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस गायरान धारकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही भीमशक्तीचे मराठवाडा सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे यांनी केले होते. परभणी जिल्ह्यात मागच्या 40 वर्षापासून अनेक गावांमध्ये गायरान धारक शेतकरी जमीन कसून त्यावर आपली उपजीविका करीत आहे. मात्र अद्यापही शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील गायरान धारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच पीक विमा, जमिनीच्या पोट खराब, शासकीय योजनांचा लाभ इत्यादी प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला
उपस्थित राहण्याचे आवाहन देखील डॉक्टर प्रवीण कनकुटे, पुरा शेळके, सतीश भिशे यांनी केले होते. ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. आता काही मोजक्या गावामध्ये सोलारचे प्रोजेक्ट आले. इथून पुढच्या काळामध्ये हे सगळं जे आहे ना तुमचं गौरवाने छुट्टीचा गौरवाने छुट्टीचा हम लढेंगे हम लढेंगे गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुल्यांचा आज मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा आणि भीमशक्ती संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील गायरान धारकाची एक महत्त्वाची बैठक विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून गायरान धारक आले आणि त्या सर्वांच्या समस्यांवर या ठिकाणी चर्चा झाली. गायरान धारकाच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की पुढच्या 14 जुलै रोजी म्हणजे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करून या गायरान धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यापुढे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आखलेले आहेत. त्याची कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला नंतर सांगण्यात येईल. जय हिंद. आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. जय हिंद. परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आमचा पत्ता अपना कॉर्नर. निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार. जन आरोग्य योजनेने होईल ते साकार. परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण. आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686.